नमस्कार. ह्युमन राईट्स अँड सोशल ॲक्टिव्हिटीज असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव ॲडव्होकेट सिंड्रेला गौडी यांनी आज दिनांक 4 ऑक्टोबर रोजी अंबरनाथ येथे ह्युमन राईट्स अँड सोशल ॲक्टिव्हिटी असोसिएशनच्या कार्यालयाचे उद्घाटन श्री प्रभू खेडकर महाराष्ट्र संघटक तसेच अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सौ मनीषा वाळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. आज जी ओपनिंग जी आमच्या ऑफिसची झालेली आहे ह्युमन राईट्स सोशल ॲक्टिव्हिटीज असोसिएशनच्या जी कार्यालयाची जी ओपनिंग झाली, या कार्यालयातून अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, उल्हासनगर आणि इथून जवळपासच्या इतर ठिकाणांचे लोकांचे जे जनतेचे जे प्रॉब्लेम आहेत ते इथून आम्ही सॉल्व्ह करण्याचा आम्ही इथून प्रयत्न करणार. आमचे राजेश राणे साहेब आहेत, नायर साहेब आहेत, मॅडम आहेत, काय इथे असलेल्या लोकांचे, जनतेचे, गोरगरिबांचे जे प्रॉब्लेम आहेत त्यांना आपण न्याय नक्कीच मिळवून देणार. बस मी इतकंच सांगेन. धन्यवाद. आम्ही एका महिलांसाठी काम करणारे, ज्या महिलांवर आता अत्याचार होतात पण त्या पोलीस स्टेशन पर्यंत जात नाहीत, घरामध्येच असतात. कोणामुळे लोकांनी आमच्यापर्यंत पोहोचावं, आम्ही जेवढं मदत करता येईल तेवढी करणार त्यांना आणि त्यांच्या समस्या सोडवणार. शेवटी तर पोलीस स्टेशन असतंच आपल्यासाठी, पण आम्ही त्यांच्यासाठी काम करणार, जेवढे पण ह्युमन राईट्सचे लोक आहेत तेवढे. ह्युमन राईट्स असोसिएशनचं ओपनिंग झाली आहे, काय सांगणार तुम्ही? काय काय तुमचे लोकांच्या समस्या सोडणार? मी नितीन लोंढे, अंबरनाथ शहर उपाध्यक्ष, ह्युमन राईट्स असोसिएशन सोशल ॲक्टिव्हिटीज. हे ऑफिस उघडण्यामागं एकच उद्देश होता आमचा की अनेक या भागामध्ये अनेक गरजू महिला आहेत, गरजू लेकरं आहेत, गरजू रिक्षावाले आहेत. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्या समस्यांना तोंड ते लोक ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये जातात किंवा कोणत्या मोठ्या अधिकारीकडे जातात तर त्यांचं म्हणणं ऐकलं जात नाही किंवा त्यांना तिथं व्यवस्थित वागणूक दिली जात नाही. तर आमचं हे ऑफिस उघडण्यामागं एकच उद्देश आहे की प्रत्येकाने या ठिकाणी यावं आणि आपल्या शंकाचं निरसन करावं. आम्ही प्रयत्न करू की आपल्या जे गरजवंत आहेत त्यांना न्याय मिळावा आणि आम्ही त्यासाठी फाईट करू. आणि आमची सर्व टीम या ठिकाणी अंबरनाथमध्ये आहे. मी सगळ्यांचं स्वागत करतो. आणि ह्युमन राईट्स असोसिएशनचं उद्घाटन झालेलं ऑफिसचं, तर काय सांगणार तुम्ही? आज या ठिकाणी भेट देण्यासाठी आले. खूप आम्हाला आनंद होतोय. मी दैनिक अंबरनाथ टाइम्स आणि माझ्या परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देतो. तुम्ही असंच समाजासाठी चांगलं काम करत राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आमच्या मॅडम सिंड्रेला मॅडमचं आम्ही नाव घेऊ इच्छितो. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि ते ज्याप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन करतात त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आणि त्यांची आम्हाला आजपर्यंत साथ मिळाली आणि इथून पुढे त्यांची साथ आम्हाला मिळणार आमची पूर्ण विश्वास आहे. आणि मी त्यांना देखील धन्यवाद देतो, त्यांना देखील शुभेच्छा देतो की ह्या कार्यालयाचं उद्घाटन करण्याच्या वेळी त्यांनी आम्हाला पाठिंबा दर्शवला आणि आम्हाला खूप साथ दिली. राजेश सरांचं विशेष करून मी अभिनंदन करतो. अजय सर आणि राधिका मॅडम, प्रियंका मॅडम यांचा आम्ही धन्यवाद, त्यांना आभार मानतो की त्यांनी देखील साथ दिलेली आम्हाला आणि या ठिकाणी हे कार्यालय राहताना सगळ्यांनी यावं आणि आपल्या प्रश्नांचे समर्थन करून घ्यावे. माझं नाव अजय नायक, मी अंबरनाथचा ह्युमन राईट्स असोसिएशनचे संघटक आहे. आमचा उद्देश एक आहे या ठिकाणी ऑफिस टाकण्याचा की इथे जी वस्ती आहे ते बिलो पारचे आहे आणि त्यांना योग्य न्याय मिळावा, त्यांचा प्रश्न मांडावा आमच्यासमोर आणि आम्ही ते प्रशासनाकडे घेऊन जाऊ आणि त्याला न्याय मिळणार ना आम्ही या खात्री त्यांना देऊ. आणि पुढे जे काय आम्ही योगदान देणार आहे सरकारच्या मार्फत लोकांना त्या गोष्टीचं आम्ही त्यांना सांगणार आहे. उदाहरणार्थ मेडिकल संदर्भात असेल, शिक्षण संदर्भात असेल, जिथे कुठे पण आमची गरज भासली आम्ही त्या क्षणी तिथे पोहोचू. त्यांचे जे काय प्रॉब्लेम्स आहे आम्ही ऐकून घेऊ आणि त्यासाठी आमच्या मॅडम आम्हाला जी संधी दिली, सिंड्रेला मॅडम जे आमचे महाराष्ट्र सचिव आहे आणि तसं महाराष्ट्राचा राष्ट्र सचिव आहे आणि महाराष्ट्र सचिव आमच्या राजेश राणे सर आहे,
उपाध्यक्ष अंबरनाथचे नितीन लोंढे सर आहे. आम्ही सर्वजण एकच खांद्याला खांद्याला या विचाराने पुढे जाणार आहे की येणाऱ्या काळात ह्युमन राईट्सचं नाव घेतल्यानंतर प्रशासन जागं होईल आणि त्यांनाही समोर कळून येईल की आवाज उठवणारा कुठल्यातरी संस्था आपल्या समोर उभा राहणार आहे. तर आपण योग्य रीतीने त्या न्याय द्यावा. उदाहरण मेडिकल हॉस्पिटल्स आहे तिथे न्याय मिळत नाही, अशा ठिकाणी आम्ही जाऊन त्यांना भेटून त्या पेशंटसाठी जे काय करता येईल योग्य मार्गदर्शन करता येईल. बिल संदर्भात शाळेचा प्रिन्सिपल आहे, कॉलेजचा प्रिन्सिपल आहे, या सर्वांना आम्ही योग्य रीतीने समजावून सांगून त्यांना योग्य न्याय मिळावा या उद्देशाने आम्ही कार्य करणार आहे. आमच्या या कार्यामध्ये पब्लिकने आम्हाला सपोर्ट करावा आणि त्यांना योग्य मार्गदर्शन आमच्यातर्फे मिळवून द्यावं. धन्यवाद.